राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्ष पद येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांनी यापूर्वीच एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्ष पद देणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे। सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक समतोल पाहता अजित पवार यांच्याकडून बडोले यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्याकडून विधानसभेचं उपाध्यक्ष पद आता भूषवू शकतात। रुपाली बडवे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेला आहे। रुपाली, आपण पाहतोय की आता उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीच्या गोटात जाणार आहे आणि त्यातच राजकुमार बडोलेंना ते मिळणार आहे। नेमकं कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरतायत त्यांच्या निवडीसाठी? आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आता विधानसभेचं उपाध्यक्ष पद येणार आहे। खरं तर अजित पवार यांनी यापूर्वीच एसटी प्रवर्गाला उपाध्यक्ष देणार पद असल्याचं त्यांनी आधीच जाहीर केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता राजकुमार बडोले यांना हे पद मिळणार त्याची आपल्याला मिळत आहे। सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक सगळा समतोल बघता अजित पवार यांच्याकडून आता बडोले यांना ही संधी दिली जाणार असल्याचं खरं तर सूत्रांकडून आपल्याला सांगितलं जात आहे आणि या संदर्भातली आता योग्य ती कारवाई कधी होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र आता उपाध्यक्ष पद जे असणार आहे ते आता अजित पवार यांच्या पक्षाकडे येणार आहे। अच्छा, धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे या संदर्भात। एकंदरीतच आता अधिवेशनात ही निवड केली जाते का, नियुक्ती केली जाते का पाहावी लागेल।